केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातु जयो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनो वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। बोला ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गोपाल कृष्ण भगवान की जय। पवन
सुत हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की। राधे 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 राधे। आज बघता बघता पाहता पाहता 7 दिवसापैकी 5वा दिवस उजाडलेला आहे। काल 4थ्या दिवसाला भगवान कृष्णाचं आगमन झालेलं आहे। मथुरेला जन्म झालेला अवतरण झालं आणि आगमन जे झालं ते आगमन झालं गोकुळामध्ये। म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। नर आणि नारी अत्यानंदामध्ये जल्लोषामध्ये असा काळ आपण त्या भगवान कृष्णाचा अवतरण दिवस साजरा केलेला आहे। आणि त्यानंतर नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला असं आगमन करत सळा सारवांना रांगोळ्या आणि गुढिया तोरणे भव्य अशा जल्लोषामध्ये भगवंताचं आगमन झालेलं आहे। आणि कृष्ण गोकुळी जन्मला आणि कलिकाळ कंसाला नाही का कंसाचा कलिकाळ जन्माला आला। त्यावेळेस ज्यावेळेस ती माया तिथं नेली कंसाला सांगण्यात आलं का हे 8वा पुत्र नसून ही माया जन्माली आली पुत्री जन्माली आली आहे। परंतु कंसाचा भरोसा बसत नव्हता का की आकाशवाणी असत्य होत नाही। त्यामुळं कंसाला असं वाटलं का आकाशवाणी असत्य होत नाही, कुठेतरी पाणी मुरलं। 8वा हा पुत्रच जन्माला आला, हा कुठेतरी काहीतरी इथं पाणी मुरलेलं आहे म्हणून शोध घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या दूतावासांना सर्वांना विचारणा केली। त्यांनी सांगितलं सर्व बरोबर असताना मुलगीच जन्माला आलेली आहे। आणि मग ती मुलगी चला ठीक आहे। नारद मुनी म्हणतात ही सुद्धा हा सुद्धा तुझा काळ असू शकतं म्हणून हिला सोडू नको। ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस त्यानं तिचे घेतलेले आहे 2 पाय पकडलेले हातामध्ये गर 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 असा फिरवाव आणि दगडावर आपटाव। तेवढ्यामध्येच तिचे 2ही हात सुटून ती आकाशामध्ये विजेसारखी कटकट 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 असा आवाज करून कंसाला म्हणतोय अरे कंस मूर्खा मला मारून करतेस काय? तुझा हा वैरी गोकुळात जन्मला आहे। आणि कंसाला वाटला तर आपला काळ निश्चित झालेला आहे आणि तो गोकुळामध्ये आहे असं त्याला कळल्यानंतर त्यानं सुरुवात केली। ज्या दिवसाला तिथं जेवढे मुलं जन्माला आले होते गोकुळामध्ये तेवढेही त्यांचा वध करा असं फरमान काढलं। कोण? कंस कोण होता माहित झालं ना? का माहित झालं ना कंस कोण होता? अजून पुढे भरपूर याच्यामधून निघणारे आशय आहेत। कोण कोण होतं, कसं काय झालं। आज गोवर्धन पूजा आहे। गोवर्धन कोण होता, कोणाचा मुलगा होता, कोणाच्या नेता आला, तो इथून का गेला नाही, कुठे नेण्यात येत होता, कारण काय होतं, कोणी नेला होता, हे सर्व प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळतील इथं। तर कंसानं पहिलं प्रयत्न सुरुवात केली
सैनिकांना पाठवण्यात आलं. सैनिक गेले आणि जेवढे जेवढे मुलं जन्माले आले होते तेवढेही मुलं मारून टाकायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल महाराज, त्या भगवान कृष्णाच्या जिथं भगवान कृष्ण जन्म घेतो तिथं लहान मुलांची हत्या होत आहे, हे कितपत योग्य आहे? तुमचा प्रश्न योग्य आहे, तुमचा प्रश्न योग्य आहे आणि असायलाही पाहिजे. का जिथं भगवंताचं आगमन झालं तिथं मृत्यू, आणि तोही लहान मुलांचा जे जीव जन्मलेले आहे 2-3 दिवसाचे, त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू, हे काहीच विसंगती आपल्याला असल्यासारखं वाटतंय. परंतु ही विसंगती नसून संगतीच आहे. त्यामधलं कारण एक आहे, जे मुलं जन्माले आले होते आणि त्या मुलांची हत्या होत होती, ते मुलं कोण होते माहिती आहे? पूर्व जन्मामधले राक्षस होते. ते कोण होते? पूर्व जन्मामधले राक्षस होते. आणि म्हणून ते राक्षसांच्याच हातानं कोणाचा वध होऊन राहिला होता? राक्षसांचाच समजा वध, त्याचा उद्धार होऊन राहिला होता. त्यामध्ये भगवान कृष्ण काहीच करू शकत नव्हते. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून तिथं भगवंत सहाय्य करत नव्हता, कारण ते पहिल्या जन्मातले राक्षस होते. ते त्यानंतर तो प्रयत्न झाल्यानंतर असफल झाला, नाही दिसला हा बाबा. मग जवळची बहीण होती, म्हणजे जवळची नव्हती, होती जवळची पण दूरचं नात्यात जवळची. ती कोण? पुतना. पुतना ही दूरची बहीण होती. परंतु ती म्हणते, दादा बहीण कशासाठी आहे? तर भावावर संकट आहे आणि मी फक्त नुसतं बघत बसेल असं होऊ शकत नाही. म्हणून तुझं काय कार्य आहे सांग मला, मी पूर्ण करतो. त्यावेळेस कंस म्हणतो, अगं माझा काळ जन्माला आला आहे आणि त्याचा वध झाला पाहिजे, माझी ही अपेक्षा आहे. आणि कुठं आहे तो? काही नाही, गोकुळामध्ये जन्म गेलेला. आणि ज्या दिवसाचे गोकुळामध्ये जन्माले आले असेल मुलं, ते तू मारून टाक असं त्याला सांगितलं. तर ती गेली. आता ही पुतना होती कोण? हिचा पूर्व जन्म पाहावा लागला आपल्याला. ही पुतना होती कोण? ही पुतना बलिराजाची मुलगी होती. बलिराज, तिचे नाव काय? हा, बलिराजाची पुत्री होती ही. आणि ज्यावेळेस बटुक रूप धारण केलं भगवंतानं, अदितीच्या पुत्री, आणि हे रूप अति सुंदर, ज्यावेळेस 3 पग, कारण बली हा खूप दानशूर होता. आणि हिचं नाव रत्नावली होतं. लक्षात ठेवत जा थोडस, महाराज काय काय लक्षात ठेवी. तुम्ही श्रोतेगणात वक्त्यापेक्षा ही श्रोता हा हुशार असतो म्हणतात. म्हणून म्हटल्याबरोबर बिलकुल तोंडातून निघाला पाहिजे शब्द. रत्नावली ह्या मुलीचं नाव, आणि त्या बलीची जी पत्नी आहे तिचं नाव विंध्यावली होतं. या नारद मुनी, या तुमच्याशिवाय अधुरं कार्य चालतं नाही काय? कारण सर्व नारायण नारायण. आणि पाय थकून आले का खुर्ची टाकून बसायचं, स्वतंत्र आहे तुम्ही. 3ही लोकांमध्ये, 4 भुवनामध्ये, पाताळामध्ये, सर्व ठिकाणी. आज आम्हाला 2-3 नारद कुंड दिसले, पण नारदच सोबत नव्हता. तो कोण टाकणार आहे उडी? आपली हिम्मत काही झाली नाही बाबा. गोपाल कृष्ण भगवान की
मग विंध्यावली ही त्यांची पत्नी रत्नावली ही मुलगी होती. बघा, ज्या वेळेस बटुकृत धारण केलं आणि 3 पग दान मागण्यासाठी तिथं सत्र चालू होतं, यज्ञ सत्र. आणि त्यामध्ये बली हा दानशूर मधून असे जगामध्ये यांचं नाव घेतलं गेलं जातं. एक कर्णासारखा दान शिरून होता आणि बरली सारखा सुद्धा दान शिरून होता. असे महान दानशूर होऊन गेले आणि त्यांनी कधीही कोणाला नाही म्हटलं नाही. म्हणून हा 3 पग जमिनीसाठी जात असताना रत्नावलीला दिसलं आणि तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, एवढं सुंदर रूप, हे जर माझा मुलगा जर असता नाही का तर याला दूध पाजलं असतं. असं ज्यावेळेस तिनं म्हटलं, तिला पहिल्यांदा म्हटलं तर कडेवर ये माझ्या. आणि वामन रूपामधले भगवंत म्हणतात, जेव्हा दान मागायसाठी जावं लागतं ना, तर त्यावेळेस कोणत्या वाहनामध्ये म्हणा किंवा कशामधून म्हणा नसतं, पायदळ जावं लागत असतं दान मागण्यासाठी. तिनं कडेवरची इच्छा पूर्ण नाही का, कडेवर घेण्याची इच्छा पूर्ण म्हणजे इच्छा होती तिची, पण भगवंतानं सांगितलं मी आता या जन्मात नाही करत. मनामध्ये म्हटलं मी पुढच्या येणाऱ्या कृष्ण जन्मामध्ये तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि त्यानंतर बा कडेवर घेऊन मी दूध पाजलं असतं, असं तिच्यामध्ये निर्माण झालेली जी भावना आहे ती सुद्धा भगवंताला लक्षात आली आणि म्हटलं ती सुद्धा तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि ज्यावेळेस मग दान मागण्यासाठी गेल्यानंतर बलिराजाला म्हणते का मला दान द्या. बलिराजा म्हणतो माग, तुला काय मागायचं आहे? तर काही नाही, मला फक्त 3 पग फक्त जमीन पाहिजे. आणि बलिराजा म्हणतो हा माझा अपमान करण्यासाठी आपण इथं आलात का? बलीचं राज्य समुद्र वलयांकित आहे आणि बली हे छोट्याशा एवढ्याशा याच्यासाठी तुम्ही मला दान मागतात म्हणजे माझा अपमान आहे. हो, काही विशेष मागा, नगर मागा, काही मागा, भलत सलत मागून नाही. राजा द्यायचं असेल तर 3 पग फक्त जमीन दे मला. ठीक आहे, तुझी इच्छा आहे तेवढीच. आणि ज्यावेळेस कमंडलू हातामध्ये घेतलं घ्यायचं तर तिकडून आवाज आला शुक्राचार्याचा, हे बने खबरदार. कारण त्यांनी ध्यान लावलं तर कोण दिसलं त्यांना? विष्णू दिसले. अरे शलिया विष्णू शलिया आहे, तू काय करतोयस? परंतु बलीनं सांगितलं मी 3 पग तुला जमीन देतो. शब्द म्हणजे शब्द दिला, वचन दिलं, फक्त दिलं नव्हतं, संकल्प नव्हता केला, एखादा बदलून गेला असता. परंतु बली म्हणते गुरुदेवा शब्द गेलेला आहे, मागं नाही येणार, बली मरून जाईल. बली कोण आहे? कोण आहे बली? बली कोण आहे? हिरण्यकश्यपूचा प्रपौत्र आहे. राक्षस कुळामध्ये जरी जन्म झाला असेल पण भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा विरोचनचा मुलगा बली. प्रपौत्र येणार कुळ माझं, बली मरून जाईल. शब्द माग नाही घेणार. गुरुदेवानी इलाज नाही राहिला. त्यावेळेस रत्नावलीनं कमंडलू घेतला आणि हाती द्यायला गेली तर खबरदार, कमंडल उचलून हाती देशील असा शुक्राचार्य म्हणतोय. का? मुलीला अधिकार नसतो दानामध्ये सहाय्य करण्याचा. कारण का ही परक्यांची नाही का, हे परक्यांच्या याच्यामध्ये जात आहे. मुलगी दुसऱ्या कुळाची आहे, त्याच्यामुळे तुला अधिकार नाही. मग आई म्हणते विंध्यावली, अरे तू नाही देत. रत्नावलीने एवढं काम चांगलं केलं होतं. कोणतं? हे काम कमंडलू देण्याचं.
त्याच्यामुळं तिच्या ज्यावेळेस ते मृत्यू झाली त्यावेळेस चंदनासारखा वास येतो तिच्या सुगंध. बघा किती आशय त्यामध्ये लपलेला आहे. विंध्यावलीनं कमंडलू देण्याचा प्रयत्न केला, पण ह्या शुक्राचार्य एवढं स्वरूप होऊन कुठं धसला क्षेत्रामध्ये, आणि त्या क्षेत्राला बुजून टाकलं. पण बलिराजा पाणी टाकत होता, परंतु ते पाणी थेंबही पडत नव्हता. मग त्यावेळेस असं वाटलं का यामध्ये काहीतरी लटकून आहे, म्हणून एक पडलेलं असं पुसट होतं आणि अंकुचिदार, आणि ते धरलं. त्यामधून टाकल्याबरोबर तिथं डोळा होता शुक्राचार्याचा, आणि ते डोळं बुबुळ फुटल्या गेलं आणि रक्तबंबाळ झालं आणि त्यातून तो निघून गेला. म्हणून कुठं कुठं शुक्राचार्य एक डोळा दाखवतात, त्याचा एक डोळा फुटलेला. त्याच्या बापानं त्याचा दुरुस्त केला, त्याच्याबद्दल वाद नाही. भृगु ऋषीनं, भृगु ऋषी वडील आहेत त्यांचे, ख्याती त्यांची आई आहे. आणि नंतर हे असं प्रकरण. मग आता 3 पग दिली, संकल्प झाला 3 पग. मग एक पग जो घेतला तर त्या एका पाया म्हणजे पदामध्ये सर्व नाही का ब्रह्मांड व्यापल्या गेलं. ब्रह्मांडामध्ये एक पाय ठेवला, दुसरा पाय भूचल जे आहे धरतीवर. पहा इथं किती आशा ऐकताय ना किंवा भागवत तुम्ही बघा, नीट लक्षात ठेवा. इथं किती मोठा आशय आहे बघा, याच्यामध्ये किती तडलेलं रहस्य आहे. तर तो पूर्ण एक पाय असा पूर्ण धरती मोजण्यासाठी जेव्हा उचलला ना, त्यावेळेस उचलता त्यांचा पाय मेरू पर्वताला अंगठा लागला. लक्षात असू दे माता भगिनींनो, मेरू पर्वताला अंगठा लागल्यामुळं खरचटल्या गेला आणि त्यामधून रक्ताची धार पडू लागली. तर ती गंगा अवतरित झाली आणि ही भूत पाताळामध्ये जाईल म्हणून ब्रह्माजीनं कमंडलूमध्ये पकडलं. ती गंगा निर्माण झाली त्यांच्या अंगठ्यामधून आणि ती कमंडलूमध्ये विस्थापित केली. 2 पग झाले. हा मुद्दा आहे तिथं. गंगा कशी निर्माण झाली? प्रभूच्या भगवंताच्या विष्णूजीच्या अंगठ्यामधून निर्माण झाली. ते खरचटल्यामुळं नेत असताना पाय, आणि तिसरा पाय ठेवायला जागाही नाही. आता कुठं ठेवू? बली म्हणतो, हा बली होय, भक्त प्रल्हादाचा पौत्र होय, वचन खाली जाऊ देणार नाही. मग तिसरा चरण ठेव डोक्यावर. जसाही डोक्यावर पाय ठेवल्याबरोबर बली पाताळी घातला. पाताळामध्ये घातल्यानंतर मग आता त्यावर महावियोग चालवला. तेव्हा त्याची मुलगी म्हणत आहे रत्नावली, अरे तुझ्यासारखा मुलगा असता तर विष पाजून मारला असता. असे 3 कारण त्यामध्ये येतात आणि ती पुढच्या जन्मामध्ये पुतना जन्माला येते. आणि त्यावेळेस ती आल्यानंतर पहिल्यांदा त्याला कळीवर घेते आणि त्याला दूध पाजण्याची इच्छा होते. ते दूध पाजते, दूध पिल्यानंतर पूर्ण म्हणजे विष तिच्यामध्ये असतं भरलेलं. ते विष पितो, दूधही पितो, विषही पितो, सर्व रक्तही पिऊन घेतो आणि दूर आकाशामध्ये उडून एका ठिकाणी अशी ते किंचाळी फाटक्याने पडतंय. आणि त्यामध्ये तिचा जो पडल्यानंतर देहाचा जो सुगंध येत होता, त्या रत्नावलीच्या एवढ्या कार्यामुळे तिचा देह सुगंधित झाला होता का तिनं चांगलं काम केलं होतं. ते कमंडलू त्याच्या हातामध्ये देण्याचे प्रयत्न केले. तेवढे शब्द बघ, तेवढं काम तिनं चांगलं केलं होतं म्हणून तिच्या मरताना देहाचा सुगंध येत होता. गोपाल कृष्ण भगवान की मला राधे राधे. तर अशा प्रकारे पुतनाचा इथं वध झाला आहे. बाबांचं एक गिऱ्हाईक म्हणजे वाढून राहिलं. पुतना येऊन गेली, पुतनाने सुतनाने सोवला नाही का. मग बाकीचे आहेत आकासूर आहेत, बकासूर आहेत, अक्टासूर आहे, पुन्हा शकटासूर आहे नाही का, तृणवत आहे. अशा प्रकारचे राक्षस येऊन गेले.
बाणासुरानं पाठवले. बाणासुर हा कंसाचा परम मित्र होता. एकामग पाठवत गेले, परंतु तो बाबा सर्वांचा उद्धार करत गेला. आणि असं करता करता एक दिवस ही आई, आता आई असत त्याला, ते आई असत. आईच्या हृदयामध्ये मुलाबद्दल किती प्रेम असतं हे माहीत असत. ती फक्त आई आहे, ती फक्त आई आहे. आई आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी आहे मनुष्य. कोणताही प्राणी जो असतो. शाळेतून घराला येता धरेल बोटे, नाही का, बांधून ठेवलेला घालेल घास ओठे. काय असतं? आई आहे, अशी शिदुरी आहे, ती कधी संपतही नाही, कधी उरतही नाही. आई काय असतं? आई गोठ्यातली गाय असतं, दुधावरची साय असतं. आई एक शिदुरी आहे, ती कधी उरत नाही आणि कधी सरतही नाही. जे 33 कोटी देवांगण आहेत ते फक्त आई आणि वडिलांच्या चरणामध्ये आहेत. 33 कोटी देवांगण. म्हणून माय बापे केवळ काशी, तेने नच जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. ताकद आहे त्या एका शब्दामध्ये, फक्त तो आहे आई. भगवंताला युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिशे देवे शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वायेगा उद्धरी जगा. अरे युगे 28 युगापर्यंत उभा ठेवणारा असा एकमेव भक्त आहे, तो आहे पुंडलिक. का? त्याला आईचं महत्व कळलं. आई काय चीज असते? हा, आई काय असतं ते फक्त त्या आई आणि मुलाचं जे प्रेम असतं ते फक्त आईला आणि मुलाला माहित असतं. इतरांना त्याची काय जाण आहे, नाही का? तर असा एक प्रसंग आहे. जेव्हा 5 वर्षाचा मुलगा असतो, तो शाळेला जात असतो. आणि शाळेला जात असताना असा एक मोठा समारंभ असतो. त्या समारंभामध्ये असे पेढे वाटलेले असतात. प्रेमाबद्दल बोलतोय, पेढे वाटलेले असतात. हिचा मुलगा शाळेत जात असतो आणि शाळेत गेल्यानंतर हिला पेढा हातावर मिळतं. बघा, मी प्रश्न करतोय तुम्हाला, तो पेढा घेतल्यानंतर तुम्ही एकदम तोंडात टाकाल का? हा, टाकाल का घेतल्यावर? अशी जगातली एकही व्यक्ती, एकही आई नाही का तो पेढा घेतल्याबरोबर तोंडामध्ये टाकेल. का टाकणार नाही? तिचं काळीच कुठे गेलो आहे? ती शाळेला आहे. आणि मी हातावर घेतलेला पेढा जर मी खाईन, अरे ती आईच नाही, ती आई नाही होऊ शकत, ती आई नाही होऊ शकत, होऊ शकत नाही. मग तो पेढा घेतला तिनं, कुठे ठेवला? नेऊन कपाटामध्ये ठेवला, फ्रीज मध्ये ठेवला, कुठे ठेवला सांगा? तुम्हाला विचारतो. हा, कुठे ठेवला असेल? पदराला ठेवला असेल. का? कारण काय? का? कारण एक आहे, मी जर कपाटामध्ये जर ठेवला मी विसरू शकतो, मी जर फ्रीज मध्ये ठेवला मी विसरू शकतो, पण मी जर माझ्या शेवाला बांधून ठेवला ना तर होऊ शकते तो येईपर्यंत माझ्या हाताला तो लागत जाईल, असा लागत जाईल, आठवण येतील, अरे आपण बांधून आहे वाटतं म्हणून. आणि हा मुलगा माझा शाळेतून येईल, हा का शाळेतून घराला येता धरेल बोटे, बोट पकडून माझं शाळेतून घराला येता धरेल बोटे, बांधून ठेवलेला
घालील घास ओटे, उष्टा कशा मुखाचा घेईल चुंबनाचे, सांगीन ना कराया आम्हा शुभम करोते. आणि ती आई आहे. आई मुलगा शाळेतून आल्याबरोबर पहिले बोट पकडल्याबरोबर आणि ती बांधलेला जो पेढा आहे तो हातावर देईल. कोणाच्या हातात नाही देणार, डायरेक्ट तोंडामध्ये घालेल तिच्या. आणि मुका घेईल. उष्टा कशा मुखाचा घेईल चुंबनाते, सांगेन ना कराया आम्हा शुभम करवते. हे प्रेम आहे आईचं. वडिलां आईचं आणि मुलाचं एवढं प्रेम असतं जगामध्ये, याला जोड कोणतीच नाही. फक्त भगवंताचं आणि भक्ताचं सोडलं तर. भक्त आणि भगवंताचं जे प्रेम असतं तेच प्रेम आई आणि मुलाचं असतं. बच्चा रोता है जब माँ सुनती है लेकिन आती नहीं. शास्त्र बोलता है, शास्त्र कहता है बच्चा रोता है लेकिन माँ सुनती है लेकिन आती नहीं. ऐसी माँ को मरना चाहिए, ऐसे आई को मरना चाहिए. वैसे ही ये उपमा भगवान के लिए है. जब भक्त रोता है, अपने अश्रु रोने लगता है और अश्रु ढाता है और भगवंत आते नहीं, ऐसे भगवंतों को भी